ये वक्त बचाना है। गेंदबाज फवाज। फवाद मॅन फ्रॉम शिरगाव, मॉडर्न शिरगाव संघाकडून खूप चांगली कामगिरी केलेली आहे। गोलंदाजाचा जादूगर म्हणून त्याला ओळखलं जातं, खास करून दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता आहे त्याच्याकडे। अगदी लेग स्विंग, इन स्विंगर, आउट स्विंगर गोलंदाजी पाहायला मिळते। चौथ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा फवादवर, कारण की इथे दोन चांगले फलंदाज आहेत, खास करून अकबर। बॅट सुटली अकबर कडून, तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्या स्ट्रोकवर षटकार मिळाला होता। यॉर्कर चेंडू बैठ पडे क्रीज में बल्लेबाज। आता मात्र काही फलंदाज आहेत ज्यांच्याकडून बॅट सुटते हातातून, त्यामधील एक अकबर आपल्याला पाहायला मिळते। मी म्हणेल की कीपरने सावध राहा, खूप मोठा अनुभव आहे कीपरकडे। हुसेन भाई अगदी फिल्डिंग सजवत असताना लो स्कोरिंग मॅच तर नव्हती, परंतु 65 पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 आल्यावर थोडी लो स्कोरिंग झालंय, परंतु तिथे देखील मात्र आकिबने कमाल केला आणि आलेला पहिला चेंडू डॉट आलाय। आता 17 मध्ये 30 ची गरज आहे, इथे मॅच कुठेही जाऊ शकते, दोन्ही बाजूला बॅलन्सिंग आहे। याच्यासाठी बोलवलं होतं फवाजला, इकडे मात्र जी गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती यावेळेस दाखवत असताना विश्वास दाखवला कॅप्टनने, आणि विकेट भेटल्यानंतर आपण बघू शकतात एन्जॉय करत असताना फवाद देखील, कारण की माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा गेल्या होत्या, इथे विकेट येणं गरजेचं होतं आणि विकेट आलाय। स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आहे तो म्हणजेच 35। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अफान। बासिद बासिद नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय। पहिल्या 2 चेंडू मात्र काय कमालीचे हाताळलेत, एक बाजूला राहिल पाहायला मिळतोय, एक बाजूला आमिर पाहायला मिळतोय। वडील जिंकणार की मुलगा जिंकणार ही मात्र बघूया, शर्यत आहे मैदानाच्या आतमध्ये। दोन चेंडू मात्र झालेले आहेत, अजूनही बघायला गेलं तर चेंडू बाकी असतील, षटकातले 4। उजव्या हाताचा फलंदाज बासिद मैदानाच्या आतमध्ये येतोय, यावेळेस स्ट्राईकवर आहे। चेंडू असतील 16, धावा बनवायचे 30। अगदी सुरुवातीला असं वाटलं की सहजरित्या टार्गेट पूर्ण केलं जाईल, परंतु आकिब आल्यानंतर परिस्थिती बदललाय। क्रिकेटचं हीच मजा आहे, वेळ काळ बदलला जातोय, बॅक टू बॅक विकेट येत असताना आकिब आए आकिब छाए, उसके बाद फवाद आए अब फवाद छाए। विकेटची लढी येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दुसरा विकेट। इकडे आपण बघू शकतात बासिद फक्त आला, हजेरी लावली क्रीजवर आणि मैदानाच्या बाहेर जात असताना विकेटचा विचार केला तर विकेट आपल्याला पाहायला मिळते। तुम्हीच द्या तुमच्या हाताने जेव्हा गोलंदाज बाहेर येईल, आणि या 2 विकेटसाठी ऑनर हॅट्रिकसाठी ऑनर कडून मात्र इथे एटीएम ओपन झालेला आहे। 5-0-0 500 रुपये इथे देण्यात येतील गोलंदाजाला। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सरफराज गोविंदा नावाने जास्त फेमस। काय मॅच चाललंय मैदानाच्या आतमध्ये, पानी को बर्फ बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है, थोड़ी कोशिश कर थोड़ा जोर लगा, किस्मत के जंग लगे ताले को खुलने में वक्त लगता है। अगदी बघायला गेलं तर मॅच असं वाटलं होतं की 4 ओव्हर 4.5 ओव्हरमध्ये फिनिश होईल, परंतु आकिबने मात्र 2 धावेचे षटक हाताळलं, 2 विकेट घेतले आणि फवाज आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये, 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेले आहेत। ऑन हॅट्रिक आहे
हॅट्रिक पाहायला मिळेल का? राईट मोर द विकेट. गोलंदाज तयार. मनगटाची जादू दाखवत असताना अगदी बॅटच्या समोरून जातोय. डॉट चेंडू आलाय. कोणी मात्र हॅट्रिक घेतली तर ऑनर कडून कुतुबबाई कडून इकडे मात्र आपण विचारता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि हा बघायला गेलं तर प्रोत्साहन वाढवला जातो खेळाडूंचं. जोश मध्ये आलेले आहेत आता कुतुब 11. फटका स्विंग केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कॅच होईल का? कॅच आला. तिसरा विकेट. अगदी फवाज, क्या बात है. सुल्तान पे भारी पड़ते हुए इस वक्त फवाज मॅन फ्रॉम शिरगाव. 5 चेंडू आणि एकही धाव नाही. 3 विकेट. मेडन षटक पाहायला मिळेल का? काय कळलं, पलटी मारलंय मॅचने. रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि कोणाला बघायचं असेल तर इथे त्याचं ज्वलत आणि जिवंत उदाहरण पाहायला मिळते. अगदी पलटी मारलाय खेळाने. अगदी रंग बदललाय. त्यामुळे कधी वेळ बदलेल काही सांगता येत नाही. बघा वेळवेळेचा खेळ आहे. सकाळी जी शाळेची घंटा वाजते शाळा भरताना ती विद्यार्थ्यांना आवडत नाही. परंतु तीच घंटा जेव्हा संध्याकाळी वाजते तेव्हा मात्र विद्यार्थ्यांचा जो आनंद असतो तो गगनान मावेला असतो. हा फरक आहे वेळेचा. आणि इकडे देखील आपण बघू शकतात अगदी पलटी झाले खेळ. 5 डॉट 3 विकेट. मेडन षटक पाहायला मिळेल का? बघूया. इथे मात्र विश नेटवर्क साठी देखील एक चांगला चांगली व्हिडिओ इकडे मिळणार आहे. यात काही वाद नाही. डॉट आला तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कोण गेलाय? मजर. मजर आलेला आहे. इकडे मात्र चेंडू जातोय. शॉर्ट थर्डमॅनला खराब क्षेत्ररक्षण आहे आणि एक धाव पूर्ण केली. खराब फिल्डिंग. अगदी सिंगल मिळणार. 1 रन मात्र इकडे मिळते. 22च्या रूपात ही धाव आहे. म्हणजे डॉट बॉल आला असता